जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 1.5 महिन्यात हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या नवविवाहितेच्या डॉक्टर पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शेजाऱ्यांशी बोलल्यास मारहाण करणे, तसेच माहेरून पैसे आणि दागिने आणण्यासाठी दबाव टाकणे असे गंभीर आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबियांनी केले आहेत। विशाखा टिळेकर असं या 26 वर्षीय मृत नवविवाहितेचं नाव होतं। अंबरनाथमधील डॉक्टर नितीन टिळेकर यांच्यासोबत 30 एप्रिल 2026 रोजी तिचं लग्न झालं होतं। लग्नापूर्वी सगळं सुरळीत होतं, मात्र लग्नानंतर विशाखाला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली। लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान मिळाला नाही, माहेरून पैसे आणि दागिने आणले नाहीत, यासाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता। इतकंच नव्हे तर पत्नी दिवसभर काय करते, कोणाशी बोलते आणि कुठे जाते यावर लक्ष ठेवण्यासाठी पती डॉक्टर नितीन टिळेकर याने घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। विशाखाला तिच्या माहेरच्यांशी बोलण्यास सुद्धा मज्जाव करण्यात आला होता। 2 दिवसांपूर्वी शेजारच्या महिलेशी बोलल्याच्या कारणावरून विशाखाला पतीने मारहाण केली होती। आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्यावर होत असलेल्या त्रासाबाबत आईला माहिती दिली होती। यानंतर आई वडील तिला माहेरी घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच विशाखाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे यांसह इतर कलमानुसार पती डॉक्टर नितीन टिळेकर यांच्यासह सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून नितीन टिळेकर याला बेड्या ठोकल्या आहेत। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। सर ते पोरीला दिलं ना, तशी पोरगी तशी सुखानीच नाही। ती पोरगी 2-3 वेळा आली, मामाने घेऊन आली त्याला, जवळ आहे म्हणून। या बारीला त्या मामाने बी ऍडमिट केलं होतं, त्यांनी ते दवाखाने केलं आणि ते जसं दिलंय ना तसं तिला टोमणे जात, तिला लग्न झाल्यावर एक घडीभर बी बसून दिलं नाही, कामाला लावली त्या पोरीला। एवढी शिकलेली मोलकरीण बाईसारखी तिला कामाला लावली। नुसतं जात जात 3 वेळा बैठक बसली त्या मुलीसाठी, नाही समजून सांगा समजून सांगा। ही सासू म्हणणारी ना, आधी आम्हाला लई फसवलं। 1 तास 2-2 तास फोनवर बोलत होती, तुला गाडी काढून देतो, आमक करतो तमक करतो। त्या मुलीला फसवलं त्यांनी, डाक केलं तरी इथं आणून तिला दाखवलं किती चांगले लोक आहेत म्हणून। एवढं त्या मुलगा डॉक्टर आहे ना, 35 वर्षाचा आहे, त्याला कुठं मुलगी मिळत नव्हती। त्या दिवशी तर एवढं मारलं त्या पोरीला, का बोलतीस म्हणून। सिटी कॅमेरे लावले, कोणा संग बोलती कोणा संग काय आम्हाला माहित नव्हतं ना। आम्ही वाघाच्या घशात टाकले, ते डॉक्टर आहे मेला, घरातून बाहेर काढतो, असं करतो। एकदा बाहेर गेली तर घरी यायचं नाही, तुला घरी घेणार नाही। म्हणलं घरी घेणार नाही तर बाबा सुटकेस भरून ये। शिव्यागाळ करायचा, आतल्या आत तिला टोमणे द्यायचा, बोलायचा, अशीच आहे तुझी तशीच आहे, पहिली काय आहे का। माझ्या नातीला न्याय भेटावा, त्या थोबळ्याला फाशी लावून द्यावा। फाशी त्या माझी मुलगी कशी गेली ना, तो पण तसंच जायला पाहिजे। डॉक्टर असा निर्दयपणे मी असं बघितलं नाही कधी। तो डॉक्टर म्हणजे लायकीचा बी नाही, मानपण नाही दिला, काय नाही दिला। त्याची आई तर लग्नानंतर पूर्ण बदललेली, म्हणजे आम्हाला जो रिस्पेक्ट पाहिजे होतो, म्हणजे माझ्या मिसेसला आईने तर पूर्ण फसवले। 1-1 तास फोनवर माझ्या मुली संग ती 1-1 तास बोलत होती, ती तशी राहिली नाही लग्न झाल्यानंतर। माझी मुलगी कोणा संग थर्ड पार्टी संग बोलायची ती भीती होती, सोसायटीतील लोक होते त्यांच्या संग बोलायची माझ्या मुलीला भीती होती। आज माझी मुलगी घराच्या बाहेर पडली असती, ती आज वाचली असते, माझ्या हातात असली असते पोरगी। त्यांनी खोलून ठेवली, फोनवर बोलली पोरगी, पप्पा मला घेऊन जावा, घेऊन त्यांनी मारले मला, पप्पा मला घेऊन जावा। नंतर त्यांनी सांगितलं सॉरी म्हणलं, माझी मुलगी असं करणारच नाहीये, ते मी माहिती आहे। मी आतापर्यंत 28 वर्षापर्यंत मी तिच्यापासून ती करणारच नाही, तर मला ही माझी गॅरंटी। आणि ह्यानीच गळा दाबून ह्यांनी मारलेलं आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।